शेवट 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 मंडळी, तर मग आपला शेवटी आलाय व्हिडिओ. तर मग सुरू करूया का? कसं काय मंडळी, हाईक का बरं काय चाललंय माझ्या सख्यानो. आईला हा माझा डायलॉग तुम्ही एवढा फेमस करून टाकलाय ना. अहो आतीच काय अख्ख्या महाराष्ट्रात हा डायलॉग गाजायला लागलाय, भारी वाटतं. तर मग आता आपण चालू करूया, आपला इंतजार खतम हुआ. अहो तुम्ही जेवढे ह्या व्हिडिओला एक्साइटेड आहे ना, तेच तुम्हाला एक छोट्यातली छोटी गोष्ट अगदी बोलतात ना, आपण एखाद्या जीवातल्या माणसाला आपल्या जवळची गोष्ट सांगितल्याशिवाय आपल्याला कशी झोप येत नाही, तसं मला आजच्या पूजेचं प्रत्येक गोष्ट स्पष्टीकरण तुम्हाला सांगितल्याशिवाय ना मंडळी आणि सखीनो मला काय झोप लागणार नव्हती. खूप व्हिडिओचं मला या टेन्शन आलेलं आणि शेवटी तो सोनेरी क्षणातला दिवस आज उगवलेला होता आमच्या वास्तुक शांतीचा. रात्रीचं तर आम्हाला झोपायला भेटलेलंच नव्हतं. 3 वाजलेले झोपायला, सगळं आवरावरी करूस तर सकाळी उठून पुरणपोळ्या नैवेद्य वगैरे सगळं काही करायचं होतं. नवीन घराकडे तयार होऊन आलं आणि स्वामीदादांनी मला सूप सजवायला सांगितलं. हे नवीन सूप आहे, जुनं नाहीये. आणि त्याच्यामध्ये आम्हाला नारळ, टॉवेल, टोपी असं सर्व काही ठेवायचं होतं. आणि माझे कुलदैवत म्हणजे आमचे जे कुलदैवत आहे ना ते ठेवायचे होते. माझं कुलदैवत जो कोल्हापूरचं ज्योतिबा आहे आणि कुलस्वामिनी महालक्ष्मी आई आहे. आणि हे ज्यात स्वामीचा फोटो दिसतोय ना, मी खरं सांगू का, पहिलं स्वामींना मी नवस केलेलं, कारण का माझी खूप इच्छा होती गावाला आमचं घर व्हावं. आणि मी स्वामींना नवस केलेलं की माझं घर हो दे आणि गृहप्रवेशाच्या वेळेला मी फोटो आणेन. आणि तसाच मी आमच्या इथल्या केंद्रातून स्वामींचा फोटो घेतलेला होता. बाकीच्या मूर्त्या कुठून कशा काय घेतल्या त्या सगळं काय तुम्हाला सांगेन. फक्त त्यातला आपला लड्डू गोपाल म्हणजे बालकृष्ण होता ना, तो माझ्या लग्नातली मूर्ती आहे. आणि तुम्ही एवढी सगळ्या म्हणजे स्वामीदादांचा नंबर मागितलेला होता की एवढी सुंदर पूजा होती ना त्यांची, असं वाटत होतं की साक्षात 33 कोटी देव तिथे आहेत आमच्या, म्हणजे साक्षीला आहे ह्या वास्तूला आशीर्वाद देण्यासाठी. एवढी सुंदर त्यांनी पूजा मांडलेली होती. मी नक्की कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा खाली देईन. आणि मी आणि कारभारी अगोदरच तयार झालेलं होतं, कारण नवग्रहाच्या पूजेला पहिल्यांदा आम्हा दोघांना बसायचं होतं. नंतर सत्यनारायणच्या पूजेला जाऊबाई आणि भाऊ बसणार होते. आणि इकडं माझ्या नंदेची, त्या तर बघा, त्यांना मी किती म्हटलं ताई लवकर आवरा, साडी बिडी लवकर नेसा, तर त्या म्हणाले नाही मला लई काम आहे, मी नंतर साडी नेसतो. आणि झाली अशी गडबड, पाहुणी मंडळी पटापट यायला लागली आणि त्यांना साडी काही नेसायला भेटलीच नाही. त्याच अवतारात होत्या सकाळपासनं म्हणजे मी खरं सांगते, वास्तुक शांतीला जर पहिल्यांदा मान द्यायचा असेल ना, तुम्हाला बहिणीला मान द्यावा लागेल. अगदी सडा टाकण्यापासून रांगोळी करण्यापर्यंत सुपा म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला बहीण लागते. आणि हाताचे छप्पे आहेत ना जे घराला लागतात ते पहिल्यांदा बहिणीचे लागतात. ह्या दिवसासाठी ना घरातल्या प्रत्येक माणसाने वाट बघत होती. प्रत्येक जणाचे कष्ट होते, खूप स्वप्न होते आणि शेवट तो दिवस उजाडलेला होता. अगदी मुहूर्तावर सुरुवात झालेली पूजेला. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आज निसर्गराजाने आम्हाला एवढी साथ दिलेली ना, म्हणजे काल रात्री तुम्ही बघितलं असेल आम्ही मंडप घातला आणि किती धो पाऊस पडलेला, पण आज क्लिअर म्हणजे ऊन तर पडलेलं नव्हतं पण आभाळ चक्क होतं आणि लवकर सुरुवात झालेली होती, त्यामुळे अजून काय ऊन काय आलेलं नव्हतं. आणि आम्ही दोघे शेवटी पूजेला बसलेलो होतो. पहिल्यांदा नवीन चटई हांतरलेली, वाडीतल्या 5 सवासण्यांनी 5 कळस घेऊन आलेले, ते कळस सजवलेले, सुपामध्ये देव सजलेले होते, आंब्याचं तोरण होतं. परत जे आपल्याला दरवाजाला जे तोरण लावतात ना ते समोर दिसते तुम्हाला कलरचं, तो बहिणीचा मान असतो तर बहिणींना आणायचं होतं, ते आमच्या ताईने घेऊन आलेलं होतं. आणि सगळ्यात मेन साळुता, जे आपण लक्ष्मी मानतो आपण साळुताला, झाडू नाही साळुता होता. झाडू सुद्धा आणलेला. परत आम्हाला वर्षभर झाडू घरात घ्यायचा नव्हता म्हणून 2-3 झाडू आम्ही आणून ठेवलेले होते. आणि आमच्या बाजूला सवासणी बसलेल्या होत्या. देवांना आव्हान करायचं होतं, त्यांना आमंत्रण द्यायचं होतं आशीर्वाद देण्यासाठी, कोणतं संकट येण्यासाठी जे म्हणजे स्वामी दादा सांगत होते ते त्यांचा आम्ही ते जसे सांगत होते तसंच आम्ही करत होतो. अगोदर मला सख्खीनं सांगा, आमच्या दोघांचा जोडा कसा दिसतोय? एकदम सुरेख वाटतोय की नाही? एवढं भारी वातावरण झालेलं ना, थोडंसं आभाळ आलेलं, एकीकडे सूर्यदेवता आणि थोडं दर्शन देत होते. वरती आमच्या डोक्यावरती आंब्याचा मंडप होता, बाजूला सुहासनी बसलेला, समोर कलश होते, देवदेवता होते, कुलदेवत होते आणि एका बाजूला आमचे स्वामीदादा मंत्रांचा जप करत होते असं वाटत होतं. आणि साईडला मेन आमचं नवीन घर होतं आणि पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली. असं वाटत होतं की
वास्तुशांतीची पूजा नाहीये, आमच्या दोघांचं खरं सांगू का साखरपुडा चाललाय. वातावरण तसं चाललेलं की असं वाटत होतं खरंच आमचा साखरपुडा चाललाय म्हणून. आणि हो मला माहितीये तुम्ही मला नक्की विचारणार, अगं नीलम साडी कुठून घेतली, तुझी नाकातली नथ किती सुंदर आहे, तू बेल्ट कुठून घेतला, तुझी ओढणी, सगळं काही सांगते. मला श्वास घेऊ द्या, मला दम भरलाय अक्षरशः. स्वामी दादा मला सांगत होते, सुवासिनींना म्हणजे आमंत्रण द्यायला सांगत होते, आमच्या घरी आज गृहप्रवेश आहे तरी तुम्ही सुवासिनी या, असं मला ते सांगायला सांगत होते. आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. ही साडी मी नाशिकवरून घेतलेली आहे. कितीला घेतली, कुठून घेतली, म्हणजे दुकानाचं नाव हे सगळं तुम्हाला नंतर सांगते. नथ मी ठाण्यावरून घेतलेली आहे. आणि जो साडीसोबत मी बेल्ट आहे ना, जो माझी मैत्रीण ब्लाऊज शिवणारी आहे तिला मी सांगितलेलं शिवायला, पण लेस वगैरे मी सजवलेली आहे. तर असा हा माझा फायनल आज ब्रायडल लुक मी स्वतः तयार केलेला होता. स्वतः म्हणजे मेकअप आहे ना माझ्या ताईने केलेला होता, म्हणजे नंदुबाईनं. मला आपली संस्कृती एवढी आवडते ना, आणि त्यातल्या त्यात लग्न असू दे, कोणता सण असू दे, किंवा आपल्या घरात कोणता कार्यक्रम असू दे, एक तर पूर्ण पाहुणे पै, लांब पाहुणे पै, ज्यांना आपण वर्षानुवर्ष भेटत नाही, कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने या कारणाने आपल्याला भेटायला येतात. परत सगळ्यांशी ओळख होते. आणि मेन ही संस्कृती जी आपण शिकणार तीच आपण आपल्या मुलांना शिकवणार ना. आणि आता तेच चालू होतं. गृहप्रवेश, फक्त गृहप्रवेश नव्हता करायचा, त्याच्यासोबत आपल्या चौकटीची जिथून आपण आज जाणार, आपली लक्ष्मी आत येणार, तिला म्हणजे सजवायचं होतं. हळदी कुंकू लावलं, गोमूत्र शिंपडलेलं होतं पूर्ण घरात. आणि पूर्ण एक ताट मला स्वामी दादाने ना हळदी कुंकू, गुलाल, बुक्का, भंडारा, म्हणजे जे असतात ना आपल्या देवाला लागणारे सगळं साहित्याने एक ताट मी सजवलं होतं. दुसऱ्या ताटामध्ये नैवेद्याचं ताट बनवलेलं होतं. आणि आता दही भाताचा नैवेद्य चौकटीला म्हणजे चौकटीवरून किंवा गृहप्रवेश करताना ना उतरून टाकायचा होता. दोन्ही चौकटींची पूजा करून झालेली होती, नैवेद्य दाखवून झालेलं होतं, फुल आणि बेलफुल दाखवून झालेलं होतं. आता जे बहिणीकडून जे तोरण येतं ना, ते तोरण चौकटीला बांधायचं होतं. पण तुम्हाला माहिती आहे आमची चौकट एवढी आवडहव्य मोठी झाली ना, ते चौकट ताईंच्या हातालाच येत नव्हती. पण झाला दुसरा प्रॉब्लेम असा की ती चौकट मोठी असल्यामुळं ते तोरण लहान होतं, त्याला दोन्ही बाजूला सुतळी पण बांधायची होती. चौकटी बरोबर आम्हाला आंब्याचं तोरण सुद्धा बांधायचं होतं. म्हणून पप्पा खुर्चीवरती चढले आणि आता पप्पाच बांधणार होते, कारण का ते हातालाच येत नव्हती चौकट. आणि परत आंब्याचं तोरण, आता आंब्याचा तोरणाचा पण मान असतो. आता आंब्याचं तोरण आपण घरात पण बनवू शकतो, पण ते घरातून नाही, आपल्याला दुसरे जण आणून देतात. आता कोण तुम्हाला सांगते, जसं संक्रांतीच्या वेळेस संक्रांत हे कुंभाराकडून येते, किंवा नागपंचमीच्या वेळेस नागोबा सुद्धा कुंभाराकडून येतो, गावचं मी सांगते. आणि बेंदूरच्या वेळेस बैल येतात. तसेच आपल्या घरात कोणता कार्यक्रम, दिवाळी, दसरा, दिवाळी आणि वास्तुशांती, किंवा हे सुद्धा लग्नाच्या वेळेस सुद्धा आंब्याचं तोरण हे आपापल्या गावातली म्हणजे मांगच बोलतात ना, त्यांच्याकडून येतं. जर खरंच मला काही चुकत असेल तर मला माफ करा. तसंच हे मी माझ्या डोक्यावरती जो कलश किंवा मोगा माझी आई मोगा बोलत होती, ते आम्ही कुंभाराकडून आणलेलं होतं. 5 प्रकारचे 5 होते. आता गृहप्रवेश चालू होता. कारभाऱ्यांनी सुपामध्ये कुलदेवता घेतलेले होते. माझ्या डोक्यावरती कलश होता. आणि इथे परत बहिणीची गरज लागते. काय सांगू सखीनं तुम्हाला, माझी हालत थोबड्यावर बघा, माझ्या कसले 12 वाजले, एवढी बेकार हालत खराब झालेली माझी. एक तर दिवस रात्र काम, रात्रीची झोप नाही, मुश्किलीने 1-1.5 तास झोप भेटलेली होती, खांदे दुखायला लागलेले, आणि मग ऊन थोडं पडायला लागलेलं, आणि मला एवढा घाम फुटलेला. त्यात उपवास, वास्तुशांतीला बसायचं म्हणलं उपवास तर पकडला पाहिजे. उपवास होता, त्यात गडबडीनं पाणी सुद्धा मी पिलेलं नव्हतं. आणि एवढा घाम फुटून मला ना असं ना अंधारे यायला लागलेले डोळ्यापुढे. आणि माझे कारभारीनं सारखे माझ्या तोंडाकडे बघत होते. मला सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं की मी पडेन आणि काहीतरी अपशकुन होईल. त्याच गोष्टीचं मला टेन्शन होते. सारखं स्वामींचं नाव घेत होते, स्वामी काय नको होऊ दे, व्यवस्थित पार पाडू दे, व्यवस्थित पार पाडू दे. एवढा मी स्वामींचा जप केला ना ते गृहप्रवेश करताना.
आता मला परत सखींचा आणि मंडळींचा प्रश्न येईल, अगं नीलम हे असं नाही, हे चुकलं, हे तसं करायला पाहिजे होतं, आमच्याकडे असं नसतं. आता सखींनो मला सांगा, आपल्या महाराष्ट्रातच किती भाषा आहेत, कोकणी आहे, घाटी आहे, मुंबईची वेगळी, गावठी भाषा वेगळी, तसंच आपल्या सगळ्यांची पूजा करण्याची पद्धत वेगळी म्हणजे वेगवेगळी असू शकते की नाही. जसं स्वामीदादांनी सांगितलं तसं आम्ही केलं. ताईने आमच्यावरून उतरून दही भाताचे 2 मुटके घराच्या दोन्ही दिशेला टाकले. त्याच्यानंतर जे मंडपामध्ये पुजलेले होते 5 कलश 5 सुवासिनी उचलायचे होते, म्हणजे डोक्यावर घ्यायचे होते. परत राहिलेलं होतं टोपली, साळूत आणि झाडू, हा ताईने घ्यायचा होता. आमच्या दोघांच्या हातातून पहिल्यांदा चौकटीवरून तांदूळ टाकण्यात येणार होते. तांदूळ टाकल्यानंतर उजव्या पायी आतमध्ये टाकून गृहप्रवेश होणार होता. सोबतच मंत्रजाप चालू होता आणि डोक्यावर कलश आणि कारभाऱ्यांच्या हातातले देव हे आम्हाला पूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा कोणा देवांना दाखवायचा होता आणि या घरामध्ये वास करा असं सांगण्यात येणार होतं. ही जी वेळ होती ना, हा जो क्षण आहे ना, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही, एवढं भारी वाटत होतं. आम्ही दोघं पुढं पाठीमागे सवासण्या सगळेजण हसत होते, सगळ्यांचे म्हणजे कपाळ कुंकवानं भरलेले होते आणि पूर्ण कोपरा दाखवण्यात येणार होतं. असं वाटत होतं ही जी वेळ आहे ना, ही ना थांबूच नाही, संपूच नाही. वरदान आहे. ज्या पद्धतीनं आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 3 देवांची स्थापना असते, म्हणजे कोणत्याही मंदिरात आपण गेलो एका देवाची स्थापना असते, 3 देवतांची स्थापना असते. 3 दैवत म्हणजे कोणते? आदि देवता, स्थान देवता, प्रत्यय देवता. जसं महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आदि देवता म्हणजे नदी असतो, स्थान देवता म्हणजे चौकटीवरती गणपती किंवा समोर कासव असतो. आदि देवता, स्थान देवता आणि प्रत्यय देवता म्हणजे स्वामीदादांनी मला प्रत्येक पूजेचं महत्त्व सांगितलं, प्रत्येक मंत्राचं स्पष्टीकरण दिलं, कोणती पूजा कशासाठी, कोणता मंत्र ह्याच्यासाठी, म्हणजे एवढंच स्पष्टीकरण मी आतापर्यंत कोणत्या स्वामींकडून ऐकलं नव्हतं तेवढंच. आणि मला पडलेले प्रश्न ते सुद्धा मी त्यांना विचारत होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते समजावून सांगत होते. स्थापयामि पूजयामि तत्रेवताहं अग्निनः अग्निमापयामि स्थापयामि पूजयामि ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः नमः शिवाय शांताय नमः शिवाय शंभवे नमः शिवाय कल्याणी तदेशम्यः ओम केतवाय नमः केतुम आपयामि स्थापयामि पूजयामि. अशा पद्धतीने देवी देवतांच्या साक्षीने आमची नवग्रहाची पूजा चालू झालेली. इकडे पूजा चालू झाली, तिकडे पाहुणी मंडळी येत होती. सर्वात पहिल्यांदा माझी नंदूबाई आली, म्हणजे ही मालेची मोठी लेक आहे आणि ही जी काष्टा साडीवाली नऊवारी साडीवाली ती माझ्या सासूबाईची नणंद आहे. आणि माझ्या सासूला ना 5 नंद आहेत, चक्क 5 नंद आहेत माझ्या सासूबाईला. दिसतील तुम्हाला पुढे पुढे कोण नंद आहे ते. इकडे ही पूजा आहे ना, नवग्रहाची पूजा 2 तास लागणार होते. परत होम होणार होतं त्याला 1 तास आणि नंतर सत्यनारायण, म्हणजे किमान 4 तास तरी आम्हाला पूजेला लागणार होते. आणि पूजेच्या मध्येच आहे ना कारभाऱ्यांच्या पायाला आल्या मुंग्या आल्या आणि आम्हाला इथं स्वामीदादा प्रत्येक देवाला फुल व्हायला सांगत होते. कारभारी कसे म्हणतात त्या हळूच मला, मी उठतो बरं का माझ्या पायाला मुंग्या आलेत, आणि तिकडे स्वामीदादा हसायला लागले. कशा हळूहळू चालतात त्या पायाला मुंग्या आले. तर तिथं मला एक प्रश्न पडलेला की बेल हा शंकराला चालतं, तर आपण सर्व देवांना कसे घालायचे, विष्णूला ना बेल हे चालत नाही, हाच मला प्रश्न पडलेला. भेटायला बाहेरच जाता. इकडं नवग्रहाची पूजा संपली आणि सगळे माझे माहेरची आणि आजोळीची माणसं आली. मी कधीची ह्यांची वाट बघत होती. पहिल्यांदा माझी आजी आली, आत्ताच तर तिला भेटलेलं मागच्या महिन्यात, पण तरी पण असं वाटत होतं तिला किती दिवसानं भेटलं. तिनं जेव्हा मिठीत घेतलं ना असं थोड्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि ती माझी मावशी आहे आणि माझे चक्क 3 मामा आलेत. कसं आहे, आम्ही जास्त गावाला नसल्यामुळे माझी माहेरची माणसं कोणच नव्हती आलेली. आज ह्या कारणानं ना म्हणजे वास्तू शांतीनिमित्तानं सगळेजण आलेले. एवढे सगळेजण माझे लाड करतात ना. मी घरातली पहिली मुलगा असल्यामुळे ना, मुलगी हो, माझे एवढे लाड झालेत ना. सगळ्यात जास्त माझ्या आप्पांनी, राजू मामांनी, नाशिक मामांनी, ह्या 3 मामांनी ना माझे खूप लाड केलेले आहेत. त्यामुळे ना लय फार मी किती जरी मोठी झाली ना तरी सुद्धा मी माझ्या मामांसाठी, आजीसाठी, मावशीसाठी अजून त्यांची लाडकी निल्याच आहे. सगळेजण मला अजून आहे ना लाडाने निल्याच बोलतात. परत पप्पा आलेले, भाऊ आलेला, भाऊज आलेले आणि चुलत भाऊ आणि बहीण सुद्धा आलेले. इकडे ही पूजा झाली आणि नंतर आहे ना आम्ही होमला बसलेलो होतो. होमला बसल्यानंतर पप्पांच्या म्हणजे
माझ्या सासऱ्यांच्या 5 बहिणी आणि सगळ्या सवासनींना परत चौकटीची एकदा पूजा केली. हवनला आम्ही दोन्ही पण जोडपे बसलेले होते. हवन चालू केल्यानंतर स्वामी दादांनी आम्हाला जोरात स्वाहा बोलायला सांगितलेलं, कारण का आपण जेवढ्या जोरात स्वाहा बोलतो ना, मोठ्या आवाजात पूर्ण घरात तो आवाज घुमला पाहिजे, तेव्हा घरातली पूर्ण नकारात्मक शक्ती बाहेर जाते असं दादांनी आम्हाला सांगितलेलं. आता इथं कोणतं कार्य चालू आहे ते तुम्हाला सांगते. बहिणीच्या हाताने जे 5 गुंड्या आणलेल्या असतात, त्या 5 गुंड्यावरती बहिणीच्या हाताने पाणी ओतायचं, म्हणजे पाणी काय बोलतात हो त्याला, तो शब्द नाही आठवत, ते पाणी टाकायचं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हळदी कुंकू, म्हणजे ते 5 गुंड्याला ना पूर्ण कलर चढला पाहिजे आणि ते अग्निदेवतांवरून उतरून आहे ना आपल्या पूर्ण घराला ना त्या धाग्याचं ना संरक्षण कवच बांधायचं असतं. होम झाल्यानंतर जे जोडपी पूजेला बसलेले असतात त्यांच्या अंगावरून एक नवीन टोपल्यात कच्ची पपई आणि खूप काही सामान होतं, ते उतरून आहे ना वाहत्या ओढ्यामध्ये सोडायचं असतं. त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा चालू झाली. काहीतरी व्हिडिओ आहे ना मंडळी, खरंच सांगते पुढे मागे होऊ शकतात, कारण का मी व्हिडिओ रेकॉर्डिंग 3-4 जणांच्या मोबाईलमध्ये केलेली होती आणि चक्क 1-1.5 तासाचे आमच्या पूजेचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे माझं एवढं डोकं सटकलेलं ना हे व्हिडिओ जमा करता त्यामुळे व्हिडिओ काही मागं पुढे होऊ शकतात, माहिती अपूर्ण भेटू शकते आणि खरंच सांगते काय चुकलं तर माफ करा. देवाच्या कृपेने आमची वास्तुशांतीची पूजा निर्विघ्नपणे पार झाली. फक्त पूजा झाली, अजून खूप काही उलाढाल बाकी आहे. काय सांगू मंडळी तुम्हाला, काय राडा झाला. अगोदर कोणी जेवायच्या अगोदर घरामध्ये, बाहेर नाही मंडपात नाही, घरामध्ये सवासनी जेवायला घालायचे असतात आणि सवासनीमध्ये पहिल्यांदा 2 जण बसले ना, तिकडे माझी भाऊजा आणि मावशी आहे, इकडे माझी मावस नणंद आणि आईची सुद्धा भाऊजं बसलेले आणि ज्या मध्ये बसलेल्या होत्या नऊवारी साड्यामध्ये ती माझी नंदुबाईची सासू आहे. आता इथे आमच्या ताईंच्या हाताने, तुम्हाला बोलली ना आपल्याला बहिणीची गरज म्हणजे नंदुबाईची गरज लागते प्रत्येक ठिकाणी, पहिल्यांदा घरावरती छापे हे आपल्या नंदुबाईचेच काढायचे असतात. हसत खेळत आम्ही दोघींनी पूर्ण घरावर छापे मारले नाही हो, ते छापे उठवले, नाहीतर आम्ही डाका टाकला असं म्हणाल. अहो मंडळी, ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगू, अजून कितीतरी गडबड घोटाळा झालाय. पाहुणे मंडळी आले, आम्हाला आंघोळ घालण्यात आली, परत ते पत्र्यावरून सोन्याचं कौल टाकतात ते सुद्धा झालं. काय पद्धत तुम्हाला अजून खूप काय सांगायचंय, किती जणांचे आहेर आलं, काय आलं, सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे. राशन भेटणार असल्यासारखे अंगठा जोरात दाबतात आहे. अहो मंडळी, अजून काय मज्जा बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये यावं लागेल.